हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यश प्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.4 आज पाहायचा आहे आपल्याला. प्रॅक्टिस सेट 2.4 2.3 कंप्लीट केलेला आहे आणि 2.3 नंतर आपण सॉल्व एक्झाम्पल पाहिले. सॉल्व एक्झाम्पल मध्ये आपण काय शिकलेलं आहे मित्रांनो? हाऊ टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा आता, कंपेअर द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्म मध्ये जनरल फॉर्म सोबत कंपेअर करायचं आहे आणि एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. मित्रांनो, आपण जेव्हा सॉल्व एक्झाम्पल पाहत होतो तेव्हा सॉल्व एक्झाम्पल पाहते वेळेस तुम्ही हे याच्यामध्ये एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूनच b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करत होता, म्हणजे कंपेअर करत होता. तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे हा प्रॅक्टिस सेट 2.4. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, x² - 7x + 5 = 0 हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याला कंपेअर करतो मी, कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. हे जो जनरल फॉर्म आहे यासोबत मी कंपेअर करतो मित्रांनो, = 0. तर a = काय येतं मित्रांनो? a = इथे 1, b = -7 and c = ठीक आहे. a = 1, b = -7, c = 5. कसं बघा मित्रांनो, हा x² - 7x + 5 = 0 आहे आणि याला ax² + bx + c सोबत कंपेअर करायचं आहे. ठीक आहे. आता या x² चा कोएफिशियंट इथे काही नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे. या x² चा कोएफिशियंट a आहे. मीन्स 1 बरोबर काय येणार आहे? a. इथे या x चा कोएफिशियंट काय आहे? -7. इथे x चा कोएफिशियंट b. मीन्स b = काय येणार आहे? -7 येणार. त्यानंतर कॉन्स्टंट c = काय आहे? 5 आहे. c = 5. त्याप्रमाणे कंपेअर करायचं आहे आणि एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, हेच तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. असं इथे कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म सोबत कंपेअर करून, ठीक आहे, एबीसीच्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर बघा, कंपेअर द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ऑफ एबीसी. दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म सोबत कंपेअर करा आणि एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा आता हा दिलेला आहे 2m² = 5m - 5. ठीक आहे. 2m² = 5m - 5. Therefore 2m² - 5m + 5 = 0. याला काय केलं मी? राईट हँड साइडला घेऊन आलेला. ठीक आहे. राईट हँड साइडला घेऊन आलेला. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म सोबत मी कंपेअर करतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0. यासोबत कंपेअर केल्याच्या नंतर मित्रांनो मला असं लक्षात येईल की a = काय येतं? 2, b = -5 and c = a = 2, b = -5 and c = 2 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही मित्रांनो सॉल्व करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. हा प्रॅक्टिस सेट 2.4 मॅक्झिमम आपल्याला याच्यामध्ये कंप्लीट करायचा आहे या लेक्चर मध्ये. बघा मित्रांनो, कंपेअर द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. मित्रांनो, इथं y व्हेरिएबल मध्ये दिलेलं आहे. तर बघा, y² - 7y = काय येतं? एक मिनिट. हे y² = 7y आहे. Therefore y² - 7y = 0 येतं. y² - 7y = 0. मी यालाच असं लिहितो, y² - 7y + 0 = 0. काही फरक पडतं का? +0 ऍड केला तर काही फरक पडणार नाही. आता मी कंपेअर करतो मित्रांनो. हे जर जनरल फॉर्म y व्हेरिएबल मध्ये जर लिहायचा असेल तर तो काय? तो ay² + by + c = 0.
कारण एक्स व्हेरिएबल मध्ये कसा आहे जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर तुम्ही कोणताही घेऊ शकता. ठीक आहे. इथे बघा जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता इथं y व्हेरिएबल आहे म्हणून ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 घेतलं तरी चालतं मित्रांनो. ठीक आहे. त्यावरून a इज इक्वल टू काय येतं 1, b इज इक्वल टू -7 and c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 and c इज इक्वल टू 0. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर हेच आहे तुमचं सोल्युशन मित्रांनो. एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं. पॉज करून तुम्ही लिहू शकता मित्रांनो किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट बघा सॉल्व युजिंग फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. हे आपल्याला फॉर्म्युला यूज करून हे इक्वेशन सॉल्व करायचे. सॉल्व द अबोव इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे मित्रांनो. तर बघा एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 कंपेअरिंग विथ सेम मेथड कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यांच्यासोबत कंपेअर केल्याच्या नंतर मित्रांनो a इज इक्वल टू काय येतं a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6 अँड c इज इक्वल टू 5. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6 अँड c इज इक्वल टू 5. देयरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू काय येतं b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b चा स्क्वेअर 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 6 चा स्क्वेअर 36 मायनस 20. ठीक आहे. येतं 16. बी स्क्वेअर मायनस 4ac आलेला आहे मित्रांनो 16. मला माहिती आहे फॉर्म्युला मध्ये रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac येतं म्हणून याचं रूट मी फाइंड आउट करतो मित्रांनो. रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू रूट 16 अँड इज इक्वल टू ठीक आहे. तर काय करायचं आहे आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत आणि मला माहिती आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a और एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे. हे दोन रूट्स आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर त्या प्रकारे तुम्ही आता या एबीसीच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत त्या एबीसीच्या व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट करा आणि आन्सर फाइंड आउट करा. मित्रांनो हे बी स्क्वेअर मायनस 4ac मी इथे का काढत आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू कारण जर मी इथे पुट करून काढली तर ते जास्त कॉम्प्लिकेटेड जाते सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामुळे अगोदरच मी रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढत आहे. बघा x is equal to minus b is minus 6 plus root of b square minus 4 is 4 upon 2 into 1. x is equal to किंवा और x is equal to काय है minus b minus root of b square minus 4 is upon 2 into ठीक है. x is equal to minus 6 plus 4 minus 2 divided by 2 minus 4. ठीक है. और x is equal to minus 6 minus 4 minus 10 divided by 2 5 minus 5. x is equal to minus 1 and x is equal to minus 5 are the roots of above quadratic equation. x is equal to minus 1 and x is equal to minus 5 are the roots of above quadratic equation. वरील वर्ग समीकरणाचे हे रूट्स आहेत मित्रांनो. वरील वर्ग समीकरणाचे हे रूट्स आहेत मुळे आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो हा झाला फॉर्म्युला मेथडने. हा आपण काय केलेला आहे फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह केलेला आहे. हाच क्वेश्चन तुम्ही बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड अँड बाय युजिंग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही हाच क्वेश्चन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड अँड बाय युजिंग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करा मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट बघा
एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो. नेक्स्ट पेन बघा, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, कंपेअरिंग विथ सेम मेथड आहे मित्रांनो. कंपेअरिंग विथ कुणासोबत कंपेअर करायचं मित्रांनो, मला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 सोबत कंपेअर करायचं आहे. कंपेअर केल्याच्या नंतर काय होईल मित्रांनो, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -3 and c इज इक्वल टू -2. ठीक आहे, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -3 and c इज इक्वल टू -2. ठीक आहे, b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. b चा स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर -4 इंटू a का आहे 1 इंटू c का आहे -2. एक मिनट, -4 इंटू a 1 इंटू -2. ठीक आहे, -2 इज इक्वल टू √3 चा सॉरी -3 चा स्क्वेअर प्लस 9 मायनस प्लस 4 दोन्ही 9 प्लस 8 17. बी स्क्वेअर मायनस 4ac आलेला आहे मित्रांनो 17. बी स्क्वेअर मायनस 4ac काय आलेला आहे 17. देयरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac काय आहे मित्रांनो, √17. रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac काय आहे √17. ठीक आहे, आता फाइंड आउट करा. देयरफॉर x इज इक्वल टू -b प्लस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a और x इज इक्वल टू -b माइनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मित्रांनो इथे लक्षात घ्या, इथे प्लस आणि इथे मायनस असतं आणि पहिले जे मायनस मायनस दोन्ही जागी मायनस असतं, -b हे लक्षात. ठीक आहे, देयरफॉर x इज इक्वल टू -b माइनस b का आहे -3 प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac √17 अपॉन 2 इंटू 1 बरोबर आहे, और x इज इक्वल टू -3 माइनस √17 अपॉन 2 इंटू 1. ठीक आहे, त्यानंतर बघा मायनस मायनस काय होतं मित्रांनो, x इज इक्वल टू मायनस प्लस 3 √17 अपॉन 2 और x इज इक्वल टू प्लस 3 माइनस √17 upon 2. These are the roots of above quadratic equation. These are the roots of above quadratic equation. वरील वर्ग समीकरणाचे काय आहेत मित्रांनो, हे मुळे आहेत. above quadratic equation. These are the roots of above quadratic equation. या प्रकारे तुम्ही मित्रांनो सॉल्व करू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. बघा मित्रांनो 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0 हा क्वेश्चन आहे. हा ऑलरेडी क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, कंपेअर करा. मग कंपेअरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0 असं पण घेतलं तरी चालतं किंवा x व्हेरिएबल मध्येच घ्या. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्यावरून a इज इक्वल टू काय आहे मित्रांनो 3, b इज इक्वल टू 2 and c इज इक्वल टू -7. c इज इक्वल टू काय आहे -7. ठीक आहे, c इज इक्वल टू -7. त्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करायचा आहे मला. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर -4 इंटू 3 इंटू -7. ठीक आहे, 2 चा स्क्वेअर 4 मायनस मायनसचा गुणाकार काय होतं प्लस 7 चौक 28 28 गुणिले 3 काय येतं मित्रांनो 28 इंटू 3 28 24 4 8 2 3 2 6 7 8 84 84 -84.
इज इक्वल टू काय, मायनस नाही सॉरी प्लस 84 होतं. ठीक आहे, मायनस मायनसचा गुणाकार काय होतं, प्लस होतं, तर ते येतं प्लस 84 प्लस 84 इज इक्वल टू काय येतं मित्रांनो 88 मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू काय आलं 88. रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू काय येईल मित्रांनो रूट ऑफ 88 रूट ऑफ 88. तर या 88 ला मी काय लिहू शकतो 22 इंटू 4 लिहू शकतो, बरोबर आहे. 22 इंटू 4 लिहू शकतो. तर 4 जर या स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर काय येतं मित्रांनो 2 रूट 22 2 रूट 22. त्यानंतर बघा देअरफॉर x इज इक्वल टू काय असतं मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a और x इज इक्वल टू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे मित्रांनो, तर x इज इक्वल टू मायनस बी का आहे 2 मायनस 2 प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac 2 रूट 22 अपॉन 2 इंटू ए का आहे मित्रांनो 3 2 इंटू 3 और x इज इक्वल टू माइनस बी माइनस 2 रूट 22 अपॉन 2 इंटू 3. ठीक आहे मित्रांनो, तर इथून 2 कॉमन काढा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून 2 कॉमन काढा, 2 कॅन्सल होईल. तर x इज इक्वल टू काय येईल मित्रांनो मग -1 प्लस रूट 22 अपॉन 3 और x इज इक्वल टू -1 मायनस रूट 22 अपॉन 3. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही करू शकता किंवा इथे जर रूट ऑफ 88 जरी ठेवलं तरी चालतं मित्रांनो. ठीक आहे, एक्झाम मध्ये रूट ऑफ 88 ठेवण्याऐवजी कारण यांचं स्क्वेअर रूट निघतं तर काढून घेऊ शकतो. ठीक आहे, therefore x इज इक्वल टू -1 प्लस रूट 22 अपॉन 3 और x इज इक्वल टू -1 माइनस रूट 22 अपॉन 3 आर दी रूट्स ऑफ अबोव क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय आहेत रूट्स म्हणजे मुळे आहेत, वरील वर्ग समीकरणाचे हे मुळे आहेत. या प्रकारे मित्रांनो आपण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, यानंतर जे 2.4 मध्ये अजून 3 ते 4 क्वेश्चन राहिलेले आहेत, ते 3 ते 4 क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा मला माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.